की आपण मॅच स्टार्ट होताना आपण पाहू शकताय दोन संघांमध्ये अतिशय सुंदर अशा वातावरणात स्पर्धा ऑफ साइडला अजय घरत क्लास क्रिकेटिंग शॉट दोन धावा या ठिकाणी अजय घरत क्लास आपला दाखवत असताना पाहायला मिळतोय. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फॉरवर्ड डिफेन्स खेळला गेला, चेंडूला येऊन दिला, चेंडूच्या मिनिटमध्ये आला, सुंदर लेंथ होती आणि संतोष मडवीला यावेळेला रिस्पेक्ट दिला असं म्हणायला हरकत नाही. या पॉवर प्लेचं पहिलं P1 सुरू आहे क्रिकेटच्या मैदानात. आपण पाहू शकतायत दोन धावा SS रियल टायगर सरपाडा हा संघ पाहायला मिळतोय. पिंट्या चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता, आडव्या पट्ट्याचा उपयोग केला, सरळ डायरेक्ट हिट करण्याचा जरूर मनसुबा होता त्या ठिकाणी, परंतु तिथे एक धाव सिंगल मिळेल. चिकी सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. मातोश्री टायगर सरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला संघ आहे SS रियल टायगर सरपाडा, प्रशांत वसंत पाटील आणि जयप्रकाश पाटील, तर एका साईडला संघ आहे कुणाल घरत आणि कुमार रुद्र जयेश पाटील. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन पूर्णपणे. मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत फलंदाज आहे सुशांत वजे. आज जबरदस्त झेल टिपला गेला होता, सुरुडी मारून मात्र एक परिपूर्ण या टुर्नामेंट मधला तो बेस्ट झेल म्हणून ओळखला जाईल का पाहायचं आहे. संतोष मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. अनिकेत कुडू मॅचचा आनंद घेत असताना फ्रॉम बहाडोली. यावेळेला ऑन साइडला छोटा पॅक बडा धमाका, सरळ चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. क्या बात है. ब्रँड ऑफ उमरोळी 6. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतील तर उर्वी डीजेचे प्रोप्रायटर आदरणीय रोहितजी पाटील उमरोळी यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. खूप चांगला स्ट्रोक होता, मिडल ऑफ द बॅटने चेंडूला कनेक्ट केलं. संतोष मडवी स्ट्रगल करतोय. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये रुजू राहिला, उन्हाळे पावसाळे पाहिले, 2 मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळतात. भिवंडीचं क्रिकेट ज्याने प्युअर खेळलं गेलं. NR बोरपाडा संघातून त्याचं पदार्पण. यावेळेला ऑन साइडला आपण पाहू शकता चेंडू निघून जाईल. सेन्सिबल क्रिकेट. मी यावेळेला जरूर सुशांतचं कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने फलंदाजी केले. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्टार्ट. धावांची गती फलकावर 10 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला बॅटची एज, परंतु पाठीमागे चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मात्र कमबॅक केलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहू शकतात प्रफुल्ल वजे स्वतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षकाची भूमिका 5 वर्षानंतर प्रफुल्लने मात्र केलेला कमबॅक खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. पहिलं षटक 10 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. सरगम फ्रेंड्स कला क्रीडा मंच सरपाडा आणि या मैदानात सर्व आलेले अग्री बांधव. खऱ्या अर्थानं आज APL म्हणजे अग्री प्रीमियर लीग आणि APL म्हणजे आवडती प्रीमियर लीग, ही सर्वांची तुम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देणारी ही टेनिस क्रिकेटची एक ब्रँडेड स्पर्धा म्हणून ओळखली जाते. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन, नेत्रदीपक आणि शानदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. डोळ्याचं पारणं फिटेल असं स्वरगंगा मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून खूप सुंदर शामियाना जो मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतो उभारला गेलाय. प्रत्येक स्टँड मध्ये आपण पाहू शकता प्रेक्षक वर्ग. हळूहळू मात्र जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं या मैदानाला अतिशय तुडुंब असं भरताना मैदान पाहायला मिळेल. महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला वळतात. त्या महिला वर्गांना सुद्धा मानाचा मुजरा लेटकट खेळला जातोय. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र स्टॉप केला जाईल का पाहायचंय. बॅकअप चांगला मिळतोय. त्या ठिकाणी येईल प्रितेश, फिकी करेल. तत्पूर्वी मिळतील त्या ठिकाणी 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील यावेळेला आम्हाला दर्शवतात की 12 धावा झालेत 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्लने जो क्रिकेट खेळलाय, प्रफुल्लला एक काळ असा होता साखरे गावातून साखरे
संघातून खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं, परंतु स्ट्रगल केलं आणि स्ट्रगल करत असताना आता मात्र या वेळेला चांगला मॅन ऑफ द मॅच घेतली. जबरदस्त बैठकी स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा मनसुबा सुशांत वझेचा पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मिळतील 2 धावा. काय टेक्निक यूज केली गेली होती. दोन्हीही गुडघे मात्र ऑटोमॅटिकली या वेळेला आपण पाहू शकतायत खेळपट्टीवर त्याने मात्र स्थिर ठेवले आणि सरळ खूप चांगल्या प्रकारचं या वेळेला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला खेळलं गेलं. तत्पूर्वी मिळतील त्या ठिकाणी 2 आणि दुहेरीच्या माध्यमातून एसएस रिअल टायगर सरपाडा फर्स्ट इनिंग मध्ये 14 धावांवर पोहोचला गेलाय. गोलंदाज अजिंक्य मॅन फ्रॉम पारगाव. बॅटची एज होती जरूर प्रवीण डायरेक्ट हिट करतोय. तत्पूर्वी तिथे मेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 15 या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावर P2 चालू आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे. डोकं शांत ठेवून खेळत असताना क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. म्हणून डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून जेव्हा जेव्हा खेळतील त्यावेळेला मात्र आपला खेळ खूप चांगल्या प्रकारचा उंचावेल. ऑन साइडला फ्लिकचा फटका, परंतु फसेल या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतोय प्रथमेश पामाळे. त्या ठिकाणी चुकी करतायत मॅन फ्रॉम उमरोळी. चुकीला माफी नाही, कारण ऑरेंज कॅपचा हकदार अजय घरत सारख्या फलंदाजाचा तुम्ही झेल सोडताय तर डेफिनेटली येणारा मात्र काळ हा खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावांचा असेल. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. खूप महत्वाची भूमिका असते. कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही. एकतर तो आपल्या संघाला खूप चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणाची साथ देत असतो, हे आपण सातत्याने पाहिलं. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन खचतं, एकाग्रता थोडीशी भंग होते. ऑन साइडला खेळला गेलाय. पुन्हा एकदा संधी दौडून आले. क्षेत्ररक्षक त्या झेलखाली येतोय. आता मात्र यावेळेला कोणतीही चुकी करणार नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गुड कॅच मनीष पुढे सरसावला गेला होता. व्हॉट अ कॅच. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर यावेळेला मागचा शाणा होतोय तो क्षेत्ररक्षक. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होईल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 17 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल. गोलंदाज अजिंक्य आपल्या हाईटचा परिपूर्ण उपयोग करत असताना पाहायला मिळतो. बाउन्स, वेग खूप महत्वाची भूमिका असते आणि तुम्ही जेव्हा ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतील तर डेफिनेटली त्याचं बेनिफिट हे तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल. कारण आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. झपाट्याने क्रिकेटची अधोगती आपल्याला प्रगती होताना पाहायला मिळते आणि अशातच गोलंदाजांपासून वाचायचं असेल फलंदाजांपासून तर गोलंदाजाला वेगवेगळे व्हेरिएशन आणावे लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रफुल्ल मॅन फ्रॉम बहाडोली. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू. पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. या खेळाडूकडे ॲबिलिटी पाहायला मिळते. अजिंक्य प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. आउटसाइड द ऑफ्टम खूपच बाहेर होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पंच वळतायत. वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 रन्स 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला जरूर फक्त चेंडूला दिशा दिली. प्रफुल्ल सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर आहे. काही खेळाडूंना मात्र चान्स मिळत नव्हते, परंतु यंदाच्या हंगामामध्ये खूप सुंदर संधी मिळते. संधीचं सोनं करतात हे खेळाडू. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण उर्वी डीजेला एक सुंदरसं सॉन्ग. चारशे धावा क्रॉस करणारा सांघिक कामगिरी करणारा एसएस रिअल टायगर सरपाडा हा संघ पाहायला मिळतो. आतापर्यंत सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली त्यांची 413 वर पाहायला मिळते.
आणि सेकंड बेस्ट आपण पाहू शकतात रिहान सुपर किंग्स 343 धावा सांघिक कामगिरी करत असताना 6 मॅचेस मध्ये कौस्तुभ पाटील मास्टर माइंड यावेळेला आम्हाला माहिती देतात. थँक्यू व्हेरी मच. मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये मिस्टर पिंटू. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बाउन्स मिळाला होता, वेग चांगला होता, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत यावेळेला मात्र फलंदाजाने पूल करण्याचा प्रयत्न केला, सक्सेस मिळाला नाही, फलंदाज बाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा संतोष मडवी त्या ठिकाणी दर्शवतोय, परंतु वेगेचा फायदा घेतला, पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल. 6 धावा, गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक 6. मेला ती शिट्टी नाही, पछती शिट्टी शिट्टी वाजली. धावांची गती फलकावर 25 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संतोष मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ पेस सुशांत किनी ब्रँड ऑफ भामटपाडा. जबरदस्त प्रहार, क्रिकेटिंग शॉट, सुपर टायमिंग, शॉट ऑफ द मॅच, मॅग्निफिसंट टायमिंग. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 31च्या घरामध्ये. एक काळ संतोष जी मडवी यांना मात्र जरूर फलंदाज खूप घाबरायचे, परंतु आता मात्र काळ असा बदलला, कारण टेक्नॉलॉजी आल्या कारणानं मात्र प्रत्येक गोलंदाजाचा अभ्यास करणं सोपं झालं आणि त्या अनुषंगाने मात्र सराव खूप महत्वाची भूमिका ठरली आणि सुशांत किनी आता निडर मनाने फलंदाजी करताना पाहायला मिळतो. काही गोलंदाज काळ गाजवतात, काही गोलंदाज फलंदाज काळ गाजवत राहतात आणि आतापर्यंत दबदबा त्यांचा जरूर पाहायला मिळतो. परंतु क्रिकेट इज माय पॅशन हे ब्लड मध्ये प्रत्येकाच्या पाहायला मिळतं. क्रिकेट आमचा श्वास, क्रिकेट आमचाच धर्म हे सर्वांनी व्यापून टाकलंय आणि म्हणूनच क्रिकेटला आता वेळ देत असताना हे खेळाडू पाहायला मिळतात. आगरी बांधव आज एकत्रित येत आहेत, ही खूप महत्वाची भूमिका आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला विराट कोहली स्टाईल मध्ये कव्हर ड्राईव्ह खेळला गेला होता. मिलिंद त्या ठिकाणी पुढे सरसावेल, ॲक्युरेट फेकी केली जाते, मॅग्निफिसंट फिल्डिंग, टाळ्यांचा गजर होतोय. मातोश्री टायगर सरपाडाच्या डगआउट मधून जे कॉपरेट करतायत, चीअर अप करतायत त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करीत आहोत. धावांची गती स्कोर कार्डवर कौस्तुभ आम्हाला दर्शवतात की 32 धावा झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. ऑफ साईडला सुंदर फटका पाहायला मिळतो, चेंडूला फक्त दिशा दिली गेली, चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर 33च्या घरामध्ये पोहोचले गेले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवी झुंज, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय संतोष मडवी. दादा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली, पिंटा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. विनर संघातून त्यांनी मात्र वर्णी लागली दादा या संघामध्ये.
उलटा चेंडू होता मात्र व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं प्रॉपरली. खेळपट्टीवर चेंडू राहतोय. धावांची गती मात्र यावेळेला स्थिरावली गेली. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 11ची सरासरी वेल अँड गुड सरासरी पाहायला मिळते. 33 धावा झाले. 2 गडी बाद झाले. संदीपजी गावण सर आमच्या समवेत जोडले गेलेत. काय म्हणतील? 3 षटक 33 धावा आता सरासरी खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आता 10 ते 15 धावा येणं साहजिकच आहे कारण क्रिकेट खूप फास्ट झालंय. निश्चितच चांगली धावगती मेंटेन केले. 11च्या सरासरीने 33 धावा धावफलकावर एस रिअल टायगर सरपडा या संघाच्या लागल्यात. खरं तर जे 2 षटकार आले ना संतोष मोडवी याच्या गोलंदाजीवर त्याच्यानंतर हा धावफलक वाढलेला दिसलाय. चांगलं काम केलं बॅटरनी आणि कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर मला दिसत नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा म्हणावं लागेल एक चांगली सुरुवात आहे. अगदी बरोबर. यावेळेला पाहायला मिळतं 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 33 धावा फलकावर. चला यानंतर होणारा सामना ओमसाई बिलिव्हर्स सरपाडा आणि सोनावे लायन्स दोन्ही संघाचे कॅप्टन या. त्यानंतर VM11 सोनावे इंडियन आणि तानसा किंग अशा प्रकारचा सामने पाहायला मिळतील. आणि 3 दिवसांचा शेड्यूल 1 गटचा पाहायला मिळेल. आणि 4थ्या दिवसाला उद्या सुरुवात होईल. बी पूल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना उद्या ART 11 टेंबोडे वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. पहिला सामना रंगेल तो सकाळच्या 9 वाजता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चिप शॉट आहे. अजिंक्य त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुशांत वजेच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट गॉन. हॅरी धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र यावेळेला सफलता प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय अमित पाटील. छोटा पॅक बडा धमाका ब्रँड ऑफ नवसई. 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याची किमया. प्रियदर्शनी चिंचगडच्या मैदानात ग्रामीण प्रीमियर लीग ग्रामीण क्रिकेट लीग झाली होती. अर्षद मेमन होंडो आणि धनंजय चौधरी DC यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. त्यांनी समालोचनाची संधी प्राप्त करून दिली होती होंडोच्या माध्यमातून. त्यांचं खूप खूप धन्यवाद. टेनिस क्रिकेट मधला एक हँडसम क्रिकेटर म्हणून आज पाहायला मिळतो. तर मैदानात मात्र 5 चेंडूवर 5 षटकार मारले होते. MD पॅन्थर्स मुदस्सर पटेल यांच्या संघातून खेळत असताना तोच अमित पाटील पुन्हा एकदा मात्र पुढे येत असताना पाहायला मिळतो. सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4th ओव्हर इन प्रोग्रेस. मिलिंद टू सुशांत किनी. गेल्या वर्षात पहिलं अर्धशतक सुशांत किनीच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. ऑन साईडला जबरदस्त प्रहार टक्कन आवाज आला. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर सुशांत किनी नावाचा कडक शॉट 101 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. 6 धावा. काय जबरदस्त प्रहार केलाय. या चेंडूला नेऊन ठेवलं होतं लांबच लांब. 6 धाव मिळत आहेत. एक आठवण झाली प्रमोदची मी निश्चितच सांगेन. 40 धावा फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 चेंडूचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने मिलिंद. सुशांत किनी वेगाने बॅट फिरवण्याचा जरूर मोह आवरता आला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 40 धावा 3.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा मिलिंद कमबॅक करतोय.
यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. चेंडू फील्ड करतोय मिलिंद स्वतः, चांगले एफर्ट घेत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर 41 धावा आपण पाहू शकतायत. क्रिकेटमध्ये संयम खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. जेवढा तुम्ही संयम बाळगतील, शांतता बाळगतील, तेव्हा मात्र तेव्हा योग्य वेळेला तुम्ही चांगला उपयोग करू शकता. योग्य त्या वेळेला जेव्हा तुम्ही चांगली फलंदाजी करता, त्या क्रमांकावर येऊन तुम्ही मात्र संघाला तारता, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमचं स्थान पक्क होतं प्लेइंग 11 मध्ये. ऑन साईडला खेळला गेला अमित पाटीलच्या बॅट मधून आलेला फटका, ब्रँड ऑफ नवसाई, कणखर दर्जेदार षटकार 6. धावसंख्या 47, 47 धावा फलकावर पाहायला मिळतात. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या आणि उर्वी डीजे रोहित पाटील यांच्याकडून तुम्ही 100 रुपयांचं कॅश प्राइज कमवा. 47 धावा आपण पाहू शकतायत. अग्री प्रीमियर लीग मंडळ देवानंद कृष्ण वजेसाहेब अध्यक्ष, संजय एकनाथ किनी उपाध्यक्ष, कल्पेश भालचंद्र कुडू उपाध्यक्ष, विशाल परशुराम पाटील उपाध्यक्ष, सागर नरोत्तम घरत उपाध्यक्ष, योगेश रमेश तरे सचिव, पंकज रवींद्र पाटील खजिनदार, रुपेश नरेश पाटील खजिनदार, किशोर नारायण वजे सल्लागार, प्रशांत वसंत पाटील सल्लागार, स्वप्नील कृष्ण पाटील सल्लागार, वैभव सुधीर घरत सल्लागार, रत्नाकांत अरुण पाटील सल्लागार, सचिन नरहर किनी सल्लागार, विनोद चंद्रकांत पाटील. यस पंच काय दर्शवत आहेत? पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. सचिन नरहर किनी सल्लागार, विनोद चंद्रकांत पाटील सदस्य, संदेश भगवान पाटील सदस्य, योगेश तरे कुठेही असतील तर प्लीज आपण या. राहुल प्रकाश पाटील सदस्य, विशाल विनोद घरत सदस्य, प्रफुल्ल पंडित पाटील सदस्य, मनोज दिलीप पाटील सदस्य, प्रशांत रमाकांत किनी सदस्य, मनीष कमळाकर गावड सदस्य, निलेश जयवंत वजय सदस्य. या सर्व कार्यकारिणी मंडळांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. विशाल पाटील कुठे असतील तर प्लीज या. आपण पाण्याची व्यवस्था मात्र या ठिकाणी करायची आहे. यानंतर ओम साई बिलीवर्स सरपाडा, सोनावे लायन्स या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. सत्तेचाळीस धावा, 3 गडी बाद. काही जबरदस्त यावेळेला खेळ साकारला गेला. आतापर्यंत अमित पाटील, संदीपजी गावण सर आमच्या सोबत जोडले गेलेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. काय म्हणतील? 47 धावा, एक चांगली योग्य सरासरी पाहायला मिळते. 11ची सरासरी होती ती मात्र आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच चांगली धावफलकावर धावा बनवल्या जात आहेत आणि सपोर्ट सुद्धा समर्थकांचा लाभतोय. कारण बऱ्याचशा खेळामधून आवाज येतोय, भोंगे वाजले जात आहेत, जणू काय आपण श्रीलंका नाहीतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बसलोय किंवा एखाद्या जत्रेमध्ये वावरतोय. खरं तर आग्री प्रीमियर लीग ही एक मोठी जत्राच आहे. डेफिनेटली आग्री प्रीमियर लीग म्हटलं की आग्री बांधवांचं वर्ल्ड कप, विश्वचषक म्हणून मानाचा आपल्याला पाहायला मिळतो. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजिंक्य गोलंदाजी मार्कवर, राऊंड द विकेट, मॅन फ्रॉम पारगाव. यावेळेला मात्र खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. अजित मात्रे सर वळतायत हळूहळू, मात्र इशारा करत असताना वाईटच्या इशाऱ्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 48, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. सुशांत किनी एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उलटा चेंडू होता, ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. सरळ चेंडू निघून जायला ऍज अ स्विफ्ट ऍज अन आरो, बाणासारखा वेगवान, फ्लॅट 6, गुड शॉट. थँक्यू डिझा. 54 धावा फलकावर. योगेश तरे कुठे असतील तर प्लीज या. देवानंद कृष्ण वजेसाहेब, किशोरजी वजेसाहेब, योगेशजी तरे मात्र पूर्ण राऊंड मारत असताना पाहायला मिळत आहेत. दखल घेत आहेत आणि यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्यासाठी गेला होता, परंतु बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं. 9 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला आणि खूप चांगली फलंदाजी करत मात्र परतीच्या मार्गावर डगआउटच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. गॉन. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. कवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. कवला तारा
कलम नव्हता, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता छत्रपती शिवाजी महाराज माझा. महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. ऑन साइडला खेळला गेला. तत्पूर्वी एक धाव डीप मिडविकेटला मेल गौरव किणीच्या बॅटमधून सिंगल येते. एका साइडला पर्पल कॅपचा होल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव किनी जास्तीत जास्त विकेट्स त्याच्या नावावर आपल्याला या सीझन मध्ये पाहायला मिळत आहेत. या तिसऱ्या दिवसामध्ये एक आक्रमकतेचा सितारा म्हणून फलंदाजीमध्ये विस्फोटक अमित पाटील. अजिंक्य समोर विकेट टेकिंग गोलंदाज. एक्सपिरियन्स आहे अजिंक्यकडे. वीर तानाजी पारगाव या संघातून बिलॉंग करतो. अप्रतिम ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना प्रथमेश बामाळे मॅन फ्रॉम उमरोळी सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. फेकेपर्यंत या वेळेला जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती 56 धावा. 56 रन्स. एसएस रिअल टायगर सरपाडा या संघाची आपण पाहू शकता. प्रशांतजी पाटील आणि जयप्रकाश पाटील हे दोन संघ मालक आहेत या संघाचे. साइडला या वेळेला टॅप केला जातोय. सिंगल मेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर गोलंदाजी अजिंक्यचं मी कौतुक करेन. आतापर्यंत त्याने मात्र पहिला चेंडू डॉट आला, षटकार आल्यानंतर सुशांत किनीला बाद केला आणि 3 चेंडूवर 3 सिंगल. आतापर्यंत पहिला वाईड आला होता आणि तदनंतर 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. त्यावेळेला कदाचित चेंडू शरीराचा वेध घेत बॅटची एज होती आणि तिथे मात्र झेल सुटतोय. संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस 57 धावा. फलंदाज बाद झाले ते 4. यानंतर होणारा सामना ओमसाई बिलीवर सरपाडा आणि सोनावे लायन्स या संघाच्या माध्यमातून दोन्ही कॅप्टन प्लीज लगेच यायचं आहे. तिथे मात्र संदीपजी गावण सर असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रियांशू रेडीमिक्स पालघर स्वरांगी ट्रान्सपोर्ट धुकटन असा आपण प्रेझेंटेशन बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. यानंतर 6वा सामना आपल्या भेटीला येतोय आणि त्यानंतर शेवटची मॅच असेल. पाच षटकांमध्ये 57 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण पाहू शकतायत योगेजी तरे या ठिकाणी आगमन होते. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा फटका. श्रेयसने केली चुकी ऍज अ कॅप्टन. जबाबदारीने मात्र यावेळेला चेंडू स्वीकारला नाही. चेंडू सीमारेषा पार. चौकार येतोय. आगरी प्रीमियर लीग चौकार. थँक्यू. ओमसाई बिलीवर सरपाडा सोनावे लायन्स दोन्ही संघाचे कॅप्टन येतील. पहिल्या चेंडूवर चौकार आणि चौकाराने सुरुवात. पिंटूच्या गोलंदाजीवर गेल्या मॅचचा हिरो 5 वर्षानंतर प्रतीक्षा केल्यानंतर त्याने परफॉर्मन्स दाखवला. मी सिद्ध करून दाखवेन. ऑन साइडला क्या बात आहे. गौरव केने मॅग्निफिसंट बॅटिंग. सुपर अप्रतिम दर्जेदार चौकार. 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार. जास्त जोर लावत नाहीये गौरव केने. फक्त गॅप शोधतोय. कारण माहिती आहे प्लेन मैदान आहे. इथे बुद्धिमत्तेचा उपयोग करायला हवा. आता मात्र या वेळेला सरळ कळलेत. वी फॅक्टर मध्ये हम भी किसी से कम नहीं. टायगर अभी जिंदा है. 6 धावा. गुड शॉट.
थिंक सो यंदाच्या वर्षात गौरव किनीला फायदा काय झाला शिरसाड प्रीमियर लीग गौरव किनीत सुद्धा ऍग्री होत असतील कारण त्याचा फायदा लीग फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळतो आरके ट्रॉफी कोण विसरेल त्याचा फायदा मिळाला तुम्ही सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतात तर डेफिनेटली तुमचं सातत्य कायम राहतं परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट क्वांटिटीपेक्षा क्वालिटी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट साईडला पिंटू आपण पाहू शकतायत ज्या गोलंदाजाने गेल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली त्या गोलंदाजाला यावेळेला टार्गेट ठेवलं गेलंय चॅलेंज केलंय सुंदर फटकेबाजी सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है धाव संख्या 71 4 गडी बाद चला घाई करा वेळ दौडू नका प्लीज खूप चांगली फलंदाजी ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग यावेळेला ऑफ साइडला जबरदस्त प्रहार इनसाइड आउटचा फटका शॉट ऑफ द डे काय क्लास क्रिकेटिंग शॉट सुपर डॅरेन सॅमीची आठवण करून देणारा फटका होता आणि जबरदस्त रोहित शर्माचा तो क्लास फटका श्रीलंकन संघासमोर खेळलेला ईडन गार्डनच्या त्या मैदानात त्या प्रकारचा नेत्रदीपक फटका मॅग्निफिसंट कठीण समय येता कोण कामास येतो गौरव किनी यावेळेला ऑन साइडला समोर खेळले पुन्हा एकदा मात्र चेंडूला पाठवलंय लगातार 3 चेंडूवर 3 षटकार क्लास 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 सुपर बॅटिंग 83 धावा थँक्यू डीजे 83 धावा 4 गडी बाद चौकार चौकार षटकार 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 आता काय प्रश्नचिन्ह टाळ्यांचं गजर येईल डबल एस रियल टायगर सरपाडा जोरदार टाळ्या उद्या ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी केले अप्रतिम ऑफ साइडला जरूर पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चौकार चौकार षटकार 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 चौकार काय क्लास फलंदाजी केले ताबडतोड फलंदाजी 30 धावा कुठल्या इमोशन्स ने भरलेली कर्जाला भिडणारी यारी हे लढायचं नाही अविस्मरणीय खेळी संघ संकटात होता आणि अशा वेळेला 87 धावा कुठलेत 88 धावांचं टार्गेट सेट केलंय 30 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत प्रशांतजी पाटील आणि जयप्रकाश पाटील खुश असतील आपल्या संघावर टाळ्यांचा गजर स्टँडिंग ओवेशन अजय घरत अँड कंपनी करत असताना पाहायला मिळतात सुशांत किनी पहिला चौकार क्लास पाहायला मिळाला ऑफ साइडला श्रेयसने मात्र यावेळेला गेम ऑन करून दिला दुसरा चौकार आपण पाहिला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध तिसऱ्या चेंडूवर षटकार आला जबरदस्त पाहायला मिळाला लॉंग ऑन क्लिअर केलं चौथ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला सरळ बॅटने खेळला सरळ आला पाचव्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरला खेळला जबरदस्त आणि 6व्या चेंडूवर मात्र यावेळेला इनसाइड आउटचा फटका चौकार 87 धावा ग्रेट बॅटिंग अजय घरत 5 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलं सुशांत वजे 13 धावा या पण संदीपजी गावण सरांकडे जाणार आहोत सुशांत किनी 26 आणि 32 धावा 8 चेंडूमध्ये 400चा स्ट्राइक रेट 3 षटकार 3 चौकार ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड वंडरफुल इनिंग आउटस्टँडिंग जाऊया आपण संदीपजी गावण सरांकडे विशालजी घरत वेलकम आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे उमरोळीचे आयोजक आणि सनसाई चषकाचे सदस्य म्हणून पाहायला मिळत आहेत संदीप दादा पाटील संदीपजी परदेशी अँड ऑल टीमची आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय जाऊया संदीपजी गावण सरांकडे धन्यवाद प्रमोद शेडगे ओम साहेब बिलिव्हर्स सरपाडा विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात सोनाबाई लॉयन्स असा आणि ह्या मॅचचा टॉस करण्याकरता व्यासपीठावरून मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय स्वप्नील पाटील साहेबांना डॉन आपल्या शुभ हस्ते हा टॉस होतोय स्वप्नील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत डॉन किलर हा उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही मैदान बघणार आहात आणि त्यांचे मुख्य मालक आज व्यासपीठावर विराजमान आहेत त्याच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत दुसऱ्या कमलाकर पाटील हे सुद्धा संघ मालक म्हणून डॉन किलर आपल्याला मिळतील टॉस साठी या दोन्ही कॅप्टन आलेत ना या बघा 10 ते 15 मिनिटं अगोदर आम्ही हे अनाऊन्स केलं होतं की टॉस साठी आपण या इथे पहिली इनिंग संपल्यानंतर आमच्याकडे थोडासा वेळ असतो ज्या वेळेमध्ये आम्ही तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचं काम करत असतोय
सर या स्वप्नील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. खरोखरच खूप मजा आली. माझा तर आजचा या टुर्नामेंट्स मधील शेवटचा दिवस. मी आणखीन 4 तास या स्पर्धेला. क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ क्षमतेचा, क्रिकेट पुढच्या वर्षी नव्या जोशमध्ये तुमचा संघ उतरेल या स्पर्धेमध्ये. हो नक्कीच. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला आहेत ओमसाई बिलीवर संघाचे. फलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. 6 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल माराल या स्पर्धेतील तर आव्हान संपुष्टात आले. तुम्ही नाराज असाल, आम्हाला सुद्धा ठाऊक आहे. मात्र क्रिकेट हा क्रिकेट असतो. खेळ हा खेळ भावनेनेच खेळला जातोय. किती धावा बनवाल? 60 पर्यंत, 60-70 पर्यंत. नवीन चेहरे आता प्लेइंग 11 मध्ये या मॅच करता दिसतील. हा नवीन दिसतील. आहेत तिघं चौघं. बॅटर आहेत की बॉलर आहेत? बॅटर आहेत. तुम्ही कसं एन्जॉय केले या स्पर्धेला? चांगलं आहे, व्यवस्थित. सध्या काही प्रतिक्रिया देण्याच्या मूडमध्ये नाही आहेत दोन्ही कॅप्टन. तरी सुद्धा शुभेच्छा तुम्हाला या मॅच करता. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो सोनाबे लॉयन्स संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातं ते ओम साहेब बिलिव्हर्स सरपाडा या संघाला. होणार हा पुढील मॅच असेल. थेट आम्ही वळतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एक बदलाव करतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत आमचे साथी कॉमेंटेटर्स. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना करता मधुरवाणीने भिजवण्याकरता आदेश पाटील. आवाज ऐकूया आदेश पाटील यांचा. ओटीयू आदेश. धन्यवाद संदीपजी गावड सर. आदरणीय सन्माननीय सागरजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत उमरळीवरनं. त्यांचं सुद्धा शब्द शुमनाने स्वागत आहे. अग्री प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नाण्याची एक बाजू आपण बघितली आहे, नाण्याची दुसरी बाजू बघणं तितकंच गरजेचं या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. काही जबरदस्त फटकेबाजी बघितली मिस्टर गौरव किणी. जरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी बघायचं झालं तर एक्सपिरियन्स जास्त आहे आणि त्याच मात्र त्या ठिकाणी प्रात्यक्षिकरण देत असताना मिस्टर गौरव किणी व्हेरी वेल बॅट यार. चेंडूंचा खेळ आतापर्यंत दर्शवत असताना या ठिकाणी मात्र दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत अद्ययावत झालेला आहे आणि 1 धाव ही स्कोर कार्डवर आतापर्यंत अंकित केली जाते. प्रथमतः फलंदाजी करताना आपण बघितलं 87 धावा मात्र त्या ठिकाणी कुठल्या गेल्या 6 षटकांमध्ये आणि 88 धाव्यांचा मात्र टार्गेट त्या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर बॉलर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुशांत केणी. सांगण्याची गरज नाहीये. एक नवतरुण उभारता सितारा आणि नवतरुण उभारता सिताराला मात्र एक चांगलं प्लॅटफॉर्म आयकॉन म्हणून का वर्णी लागली जाते या संघाकडनं हे दर्शवत असताना फलंदाजी जेव्हा आली त्या पद्धतीने मात्र फलंदाजी सुद्धा चांगली केली आणि आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी करत असताना मिस्टर सुशांत केणी. शबलवून खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर होता. मिस्टर अजय घरत त्या ठिकाणी तैनात होते. फक्त आणि फक्त 1च धावेवर मात्र समाधान त्या ठिकाणी आपल्याला बघायचं झालं तर आदरणीय सन्माननीय योगेशजी तरे जे सचिव आपल्याला बघायला मिळतात आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. एक चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून नेहमीच हसरा चेहरा असतो आणि नक्कीच शिरसाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र आपली उपस्थिती दर्शवली होती आणि त्याच अनुषंगाने मला आता समालोचन करण्यासाठी मात्र संधी उपलब्ध करून दिले. थँक्यू सो मच योगेशजी तरे साहेब. काही जबरदस्त परफ्यूम डिलिव्हरी बघायची झाली तर हाय हॅलो टाटा बाय बाय करत चेंडू मात्र विसावला जातो मिस्टर वैभव पाटील यांच्या हातखंडामध्ये. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्तीवर. 4 चेंडूंनंतर 2 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मिस्टर सुशांत किनी याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. पुढील बॉल ओव्हर विकेटने शरीरापासून दूर खेळला गेला. पंच एक्सरसाइज करत असताना यस इट इज अ वाईड धाव आणि एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 1 ने 3 धावा आतापर्यंत बोर्डवर बघायचं झालं तर नक्कीच आग्री प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून यंदाचं वर्ष 6वं वर्ष आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतंय. तर स्लॉटमध्ये व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी बघायचं झालं तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? नक्कीच थोडीशी मात्र रनिंग बिटवीन द विकेट कमी पडली होती परंतु थ्रो व्यवस्थितरित्या झाला नाही आणि त्याच कारणास्तव 2 धावा त्या ठिकाणी मात्र पळून काढल्या जात आहेत. मातोश्री टायगर्स सरपाडा हा सेकंड इनिंग्स मध्ये आपण बघतोय 5 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर आतापर्यंत आपण बघायला मिळतंय. नक्कीच या अगोदर आपण आवाज ऐकलात महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रमोदजी शेडगे. चांगलं मधुर वाणी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेला आहे आणि आमचे गुरुवर्य सुद्धा आहेत आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला बघायला मिळते.
मिड ऑफच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी. काय जबरदस्त बॉलिंग फिगर्स आतापर्यंत बघायला मिळते. मिस्टर सुशांत किनी याच्या हातकंडातून एक षटकाच्या समाप्तीनंतर मातोश्री टायगर्स सरपडा हा संघ जाऊन पोहोचतोय 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड बघायचं आहे. 88 धाव्यांचं भलं मोठं पॅसिफिक महासागर जर ओलांडायचं असेल तर इथून मात्र जास्तीत जास्त चेंडू हे मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आगरी प्रीमियर लीग पर्व 6 क्रिकेटचा महासंग्राम. सहा धावा आतापर्यंत बोर्डवर बघायचं झालं तर 88 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच शेवटचं जे षटक होतं आणि त्या षटकामध्ये मात्र तुटून पडला मिस्टर गौरव किडी आणि नक्कीच त्या षटकामध्ये बघायचं झालं तर तब्बल 30 धावा आतापर्यंत त्या षटकामध्ये बघायला मिळत आहेत. आणि तोच मिस्टर गौरव किडी आता मात्र फलंदाजी केली आणि तदनंतर मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होईल फ्रॉम द विकेटने. थोडासा स्विंग झाला, आतमध्ये आला चेंडू आणि बॅट आणि फक्त आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला बघायचं झालं तर थोडीशी संत सुरुवात आहे परंतु शांत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मात्र सातत्य सिद्ध करावं लागेल. जर या 88 धाव्यांचं पाठलाग करायचं असेल तर 16.76च्या रन रेटने मात्र या धावा आपल्याला कळाव्या लागतील. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही लाईव्ह क्षणचित्र मात्र आपल्याला घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून बघायचं झालं तर चांगलं काम करतात. आपल्या पंचकृषीत बघायचं झालं तर नक्कीच पाटील नेटवर्क आता मात्र एक ब्रँडच्या स्वरूपाने आपल्याला बघायला मिळत आहे. मिस्टर गौरव किणी पहिला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळला तर आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर मिस्टर प्रथमेश पामाळे आपल्याला बघायला मिळतोय. फ्रॉम उमरोळी या ठिकाणी मात्र बघा स्विंग झालं. काय जबरदस्त मात्र आतापर्यंत कामगिरी करत असताना मिस्टर गौरव किणी फलंदाजीची ज्या ठिकाणी मात्र जिम्मेदारी आली फलंदाजी सुरेख पद्धतीने केली आणि तदनंतर मात्र गोलंदाजी करत असताना पर्पल कॅपचा होल्डर का आहे हे या ठिकाणी दर्शवत असताना सफल झाले. त्या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर घुटना टेक तमाशा देख चेंडू फरार 6 धावा APL 6. याच पद्धतीचे शॉट्स मात्र खेळावे लागतील. प्रथमेश पामाळे मॅन फ्रॉम उमरोळीचा हा खेळाडू चांगली गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये सुद्धा परंतु आतापर्यंत काय जबरदस्त शॉट सजवला गेला. चेंडू बघितला गेला तर ब्लॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि सरळ मात्र चेंडूला फेकून दिलं. त्या ठिकाणी 6 धावेणीची या 6 धावेणीची संघाची धावसंख्या आतापर्यंत 13 धावा या स्कोर कार्डवर बघायचं झालं तर पुन्हा एकदा शपळून खेळण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र हेरलं मिस्टर गौरव किणी यांनी. जास्तीत जास्त पुढे ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मिस्टर गौरव किणी यांचा आणि निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी आपल्याला बघायचं झालं तर 1.4 षटकांचा खेळ समाप्तीवर 13 धावा 88 धाव्यांचा पाठलाग करत असताना मातोश्री टायगर्स सरपडा हा संघ कुठेतरी थोडासा कमी पडत असताना आतापर्यंत आपल्याला बघायचं झालं तर 13 धावा या स्कोर कार्डवर. पुढील बॉल षटकातील 5वा चेंडू मिस्टर गौरव घेऊन येईल. शपळून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न त्या ठिकाणी हेरलं आणि बघा काय जबरदस्त पद्धतीने तिन्ही फॉर्मॅट मध्ये मात्र आपली गुणवत्ता त्या ठिकाणी दर्शवत असताना मिस्टर गौरव किणी फलंदाजी सुरेख झाली, गोलंदाजी सुद्धा सुरेख झाली आणि आता मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा तिन्ही फॉर्मॅट मध्ये मात्र चांगली गोलंदाजी करत असताना मिस्टर गौरव किणी क्या बात आहे यार. गॉन आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. सागरजी घरत साहेब आर्किटेक्ट आहेत स्वतः ते इथे उपस्थित आहेत तर मी विशाल घरत यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. नक्कीच पाहुण्यांचा आदर आणि सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आणि तेच बजावत असताना या ठिकाणी आयोजकच्या माध्यमातून नक्कीच आज या स्पर्धेचा 3रा दिवस. उद्या आपण दुसऱ्या गटाला मात्र त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत आणि उद्या बरेचसे संघ मात्र या ठिकाणी आपल्याला 2 हात करताना बघायला मिळणार आहेत. तर नक्कीच मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अजून सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी मात्र स्विंग झाला आणि त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र बॅटर अडकलेला आहे. बडी मछली जाल में फसती हुई. गॉन अक्षय
धन्यवाद डीजे. स्वतःच्या मनगतात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि त्याचं प्रात्यक्षिक देत असताना मिस्टर गौरव किणी काय जबरदस्त परफॉर्मन्स या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा आतापर्यंत बघायला मिळत आहेत. 88 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करायची होती. ती फलंदाजी मात्र आता कुठेतरी न होताना आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी मात्र टक्कन असा आवाज आलाय. चेंडू थांबणार नाहीये, सरळ जातोय आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. 6 धावा. आमचा कुणाला नाही भिणार, चारी दिशी हैदरार आमचा कुणाला नाही भिणार, कुणाच्या बापाला नाही भिणार. अगरी कोणी धन्यवाद डीजे. काय जबरदस्त त्या ठिकाणी मात्र चेंडूला फेकून दिलं सरळ लॉंग ऑनच्या दिशेने मिस्टर गौरव किणी यांच्या डोक्यावरनं. 6 धावा. मिस्टर प्रवीण आपल्याला बघायला मिळतं उर्फ होंडूच्या नावाने जास्तीत जास्त संबोधलं जातं या खेळाडूला आणि त्याचं प्रात्यक्षिकरण. याच पद्धतीचे जास्तीत जास्त शॉट खेळावे लागतील जर आपला सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकून द्यायचा असेल तर, आणि तेच प्रयत्न करत असताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर प्रवीण. सुशांत वैयक्तिक 2रं षटक, सांघिक 3रं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये बघायचं झालं तर. आखुटप्प्याचा चेंडू होता, मिस टायमिंग झाला आहे. मिस्टर अमित पाटील आहे त्या ठिकाणी आणि सुरेखरित्या जजमेंटने झेल टिपला जातोय. मिस्टर प्रवीण याची खेळी संपुष्टात. बॅक टू द डगआउट. गॉन. हैदरार आमचा कुणाला नाही भिणार, कुणाच्या बापाला नाही भिणार. अगरी कोणी खवळला तुम्हा पलाला जागा नाही उरणार, आगरी कोली खवळला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. अगरी कोणी खवळला तुम्हा पलाला जागा नाही उरणार, अगरी कोणी खवळला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. धन्यवाद डीजे. धन्यवाद आदरणीय सन्माननीय श्री किशोर नारायण वजे मॅन फ्रॉम साखरे, जे आगरी प्रीमियर लीगचे सल्लागार आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतोय की जेव्हा जेव्हा आम्ही मात्र समालोचन करतोय आमच्या समालोचनाला मात्र त्या ठिकाणी वाव देत असताना अशा आदरणीय सन्माननीय किशोरजी वजे नक्कीच भामटपाड्याचं जेव्हा जेव्हा मात्र मैदान असतं आणि त्या ठिकाणी मात्र आपली वर्णी दाखवत असतात आदरणीय सन्माननीय किशोरजी वजे. आलेले सर्व तमाम प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, क्रिकेट रसिकांचे आगरी प्रीमियर पर्व 6 मध्ये या सरपाड्याच्या मैदानावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 19 धावा आतापर्यंत बोर्डवर बघायचं झालं तर. डान्सिंग डाउन द ट्रॅक, चार्ज द बॉल. मिस्टर संतोष मडवी, अभी हम जिंदा है हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना 6 धावा. आपण आता इथेच पाहतोय आजूबाजूला जे बॅनर्स आपल्याला लागलेले दिसत आहेत आणि ज्यांच्याकडे आपण हे प्रिंट केलेले आहेत ते हुसेनभाई जुमानी इथे आलेले आहेत. त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद करतो की आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना घाई सर्व बनवायला सांगतो आणि ते सर्व आम्हाला बॅनर्स बनवून देतात. त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत. थँक्यू. एक तेरी एक मेरी, मैदान के अंदर काटे की टक्कर जारी. मिस्टर संतोष मडवी बॅक टू द डगआउट. एक मोठा धक्का. थँक्यू टीचर. तर आपण लगेच पाहुण्यांचा स्वागत सन्मान करणार आहोत. मी किशोरजी वजे साहेब आपले आगरी प्रीमियर लीग कमिटीचे सल्लागार यांना विनंती करेन की त्यांनी कृपया त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. काय जबरदस्त बॉलिंग फिगर असं मिस्टर सुशांत किणी. जरी षटकार आले तदनंतर मात्र कमबॅक करून देतोय स्वतःला आणि संघाला. नक्की संतोष मडवी मॅन फ्रॉम चांदीपैकी मोठा गडी आता मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना आपल्याला बघायला मिळतोय. हलक्याशा हाताने मात्र जेंटल पुश करण्याचा प्रयत्न, मात्र सन्मान दिला जातोय. बघा विकेट फॅक्टर किती इम्पॉर्टंट असते हे या ठिकाणी मात्र दर्शवत असताना मिस्टर सुशांत किणी. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत 25 धावा या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला बघायला मिळत आहेत. मातोश्री टायगर्स सरपाडा हा कुठेतरी थोडासा बॅकफुटला आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू गणित धावसंख्या करायची ती म्हणजे 63 धावा. काय घडेल काय बिघडेल कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा APL पर्व 6. जमल चोरी माझी
पेढीचे धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघायचं झालं तर आदरणीय सन्मान्य श्री देवानंद कृष्णा वजय जे अध्यक्ष आहेत APLचे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर श्री संजय एकनाथ किनी जे उपाध्यक्षच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतात. त्यानंतर श्री कल्पेश भालचंद्र कडू जे उपाध्यक्ष आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर श्री सागर नरोत्तम घरत जे उपाध्यक्ष आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतात. श्री योगेश रमेश तरे जे सचिव आहेत. हे संपूर्ण आयोजक आहेत. नक्कीच आयोजकांची अथक मेहनत आणि त्यानंतर मात्र अशी एक सुरेख स्पर्धा ही आपल्याला बघायला मिळते. वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा एकदा मिस्टर गौरव किणी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी ही कशा पद्धतीने करायला हवी हे ठिकाणी दर्शवत असताना मिस्टर गौरव किणी आपल्याला बघायला मिळतं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का आहे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. या ठिकाणी मात्र तसा स्विंग झाला तसा चेंडू मात्र बॅटवर आदळला आणि चेंडू थांबणार नाहीये. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जाणारा एक उतुंग भरारी घेणारा षटकार. जे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी बसलेले आहेत कृपया करून जर चेंडू आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर या षटकारांची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या स्कोर कार्डवर अंकित केली जाते. 31 धावा 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. याच पद्धतीचे मात्र जास्तीत जास्त शॉट खेळावे लागतील जर 88 धाव्यांचा पाठलाग परिपूर्ण करायचा असेल तर. पुन्हा एकदा मात्र स्लो केला चेंडू मात्र पेस ओळखला आणि ज्या पद्धतीने मात्र शैली आहे बॅट फिरवण्याची अप्रतिम. चेंडू फरार 6 धावा. मिस्टर मयूर किनी काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. ज्या पद्धतीने मात्र मिस्टर गौरव किणी याची मात्र खेळी त्यांनी ओळखली आहे. ज्या पद्धतीने मात्र चेंडू स्विंग होत आहेत आणि त्याच पद्धतीने मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आतापर्यंत बघायला मिळतोय. या ठिकाणी मात्र पंच काय दर्शवत असताना तर नक्कीच चेंडू त्या ठिकाणी मात्र यष्ट्यांच्या वरून मात्र ट्रॅव्हल झाला आणि त्याच कारणास्तव मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायचं झालं तर. चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे तो म्हणजे 4 चेंडूंचा खेळ हा खेळपट्टीवर कंप्लीट झालेला आहे आणि 37 धावा ह्या 4 गडीच्या मोबदल्यामध्ये मातोश्री टायगर्स सरपडा हा संघ आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने मिस्टर सुशांत किनी. नक्कीच सुरेखरित्या मात्र त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु झेल मात्र त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या गॅदर होत नाहीये. परंतु एक धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाते. धावसंख्या 38 धावा आतापर्यंत बोर्डवर बघायचं झालं तर. नक्कीच 13 चेंडू आणि 13 चेंडू गणित 50 धावींची गरज असणार आहे. इथून मोठे फटके मारावेच लागणार आहेत. स्विंग अँड मिस बघा त्या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॅटचा समन्वय होत नाहीये. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत अद्यावत होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मातोश्री टायगर्स सरपडा हा संघ जाऊन पोहोचतोय. 38 धावा उर्वरित 12 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे. आवाज सप्तसुरांचा. नक्कीच षटकारांच्या बाहेर झेल घ्या आणि उर्वी डीजे यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला बघायचं झालं तर प्रेक्षक वर्ग यासाठी मात्र पारितोषिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. षटकारांच्या बाहेर झेल घ्या आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज उर्वे डीजे यांच्यामार्फत आपल्याला बघायला झालं. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू गणित 50 धाव्यांची गरज आहे. या 50 धावा जर कुटायच्या असतील तर आत्मविश्वास विल पॉवर खूप इम्पॉर्टंट असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू होता. आ बैल मुझे मार. चेंडू फरार. बिग 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 बिगी 6.
या पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळाल तर नक्कीच मिस्टर मयुरेश त्या ठिकाणी सोडणार नाहीये. चेंडूला सरळ फेकून दिलं जाते त्या ठिकाणी अगदी लॉंग लेगच्या वरून 6 धावा आपल्याला बघायचं झालं तर या 6 धावेनेशी संघाची धावसंख्या 44 धावा. आता मात्र चेंडू असणार आहे तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडू गणित 44 धाव्यांची गरज असणार आहे. सरासरी बघायची झाली तर 24 धाव्यांची सरासरी ही प्रत्येक षटकागणिक बघायची झाली तर आतापर्यंत. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवर मात्र तुटून पडला मिस्टर मयूर किणी त्या ठिकाणी आणि चेंडूला सरळ फेकून दिलं डीप लॉंग लेगच्या दिशेने. 6 धावा. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु मिस टायमिंग झालं त्या ठिकाणी. मात्र मिस्टर सुशांत किणी काय अफलातून कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कपिल देव यांची आठवण करून दिली या झेलने. बाउंड्री लाईन वरून धावत आला आणि नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र त्या ठिकाणी काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि आता मात्र क्षेत्ररक्षण अचूक पद्धतीने बघायला मिळत आहे. बॅक टू द डगआउट गॉन. सलगसनू दर्पणाचा ना पुरा पुरी नाचाया लागलाय. सलगसनू दर्पणाचा ना पुरा पुरी नाचाया लागलाय. धन्यवाद. काय जबरदस्त झेल आणि त्या ठिकाणी मात्र मिस्टर मयूर किणी बॅक टू द डगआउट जात असताना मात्र त्या ठिकाणी बघायचं झालं तर नक्कीच जो गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय स्वतः मात्र त्या ठिकाणी संघमालक आहेत जयप्रकाश पाटील जे SS रिअल टायगर्स सरपाडा या संघाचे संघमालक. आणि आता मात्र क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पुढे येत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत हातकणत असताना फुलटॉस चेंडू होता. 20 शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस्टर सुशांत किणी कुठलीही चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होत असताना आणि आता मात्र त्या ठिकाणी हॅट्रिक विकेटवर येत असेल मिस्टर जयप्रकाश पाटील. गॉन. चौवेचाळीस धावा या स्कोर कार्डवर आतापर्यंत बघायचं झालं तर 6 गडीच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालेला आहे तो म्हणजे 3 चेंडूंचा खेळ हा अद्यावत झालेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी मात्र हॅट्रिक ची संधी असणार आहे मिस्टर जयप्रकाश पाटील यांना. बघायचं हॅट्रिक साध्य केली जाईल का या स्पर्धेच्या अनुषंगाने. मात्र आतापर्यंत बरेचसे हॅट्रिक आपल्याला बघायचं. क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचे संघमालक भूपेश गावड या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत तर त्यांचं सुद्धा मात्र शब्दशुमनाने स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी मात्र पॅडवर चेंडू होता आणि पॅडवरच्या चेंडूला मात्र थारा नाही मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ निघून जातोय. अमित पाटील याच्या मस्तकाला दस्तक देऊन 6 धावा. 50 धावा. आता मात्र अर्धशतक संघाचं मात्र या ठिकाणी लागलं जात आहे. पुढील बॉल मात्र या ठिकाणी काय घडलं जात आहे नक्कीच त्या ठिकाणी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो. यू मिस आय हिट गडी बाद. गॉन. तसंच आपण पाहतोय की सूरज साळुंके साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी हार्दिक इथे स्वागत करतोय. नक्कीच आदरणीय सन्माननीय सूरज साळुंके साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहुणे मंडळी या ठिकाणी मात्र उपस्थित होत असताना नक्कीच आगरी प्रीमियर लीग म्हटलं की प्रेक्षक वर्ग मात्र जास्तीत जास्त पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. क्रिकेटवरचं अतोनात प्रेम आणि त्याच ठिकाणी मात्र प्रेक्षक वर्ग कारण की कुठलंही मैदान बघायचं झालं ना तर प्रेक्षकाविना अधुरं असतं आणि नक्कीच प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मात्र येताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 50 धावा. आतापर्यंत कुठेतरी थोडासा चाचपडत असताना 7 गडीच्या मोबदल्यामध्ये मातोश्री टायगर्स सरपडा हा संघ. चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता आणि स्लॉट मधल्या चेंडूला मात्र थारा नाहीये आणि चेंडूला सरळ फेकून दिलं जाते त्या ठिकाणी. डीप मिड विकेटच्या दिशेने येणारा एक उतुंग भरारी घेणारा षटकार. आतापर्यंत बघायचं झालं तर 56 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला बघायला मिळत आहेत. उर्वरित 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू गणित धावसंख्या करायची ती म्हणजे 32 धावा. 6 चेंडू 32 धावा बघायचा आहे. भलं मोठं आव्हान आहे परंतु जरी इथून मोठे 4 ते 5 फटके आले तरी सुद्धा मात्र मातोश्री टायगर्स सरपाडा संघ त्या ठिकाणी वर येईल. परंतु ती चुकी करेल का समोरचा संघ बघायचा आहे. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. आपण बघत राहा APL पर्व 6 क्रिकेटचा महासंग्राम. धन्यवाद. न्यू षटक मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक
पहिलं आणि संघाकडनं 6वं षटक घेऊन येईल मिस्टर वैभव पाटील, मॅन फ्रॉम नवसई. चांगला गोलंदाज आहे आणि नक्कीच एक गाव एक फॉर्मॅट मधनं मात्र चांगली गोलंदाजी करत असताना सातत्य आहे या खेळाडूंकडे. नक्कीच शरीरयष्टी जरी बलाढ्य असली तरी सुद्धा क्रिकेटच्या दृष्टिकोनातून कामगिरी सुद्धा तेवढीच बलाढ्य आपल्याला बघायला मिळतंय. 6 चेंडू 32 धावा, इथनं मात्र 5 मोठे फटके यावे लागतील. जर चांगली फलंदाजी झाली मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच मातोश्री टायगर सरपडा या ठिकाणी विजय होईल. परंतु वैभव पाटील तेवढाच मात्र त्या ठिकाणी चाणाक्ष आहे आणि नक्कीच चाणाक्षाचं मात्र त्या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना पहिला चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. एक त्या ठिकाणी मात्र दर्शवत असताना 1 धाव मात्र स्कोर कार्डवर आतापर्यंत बघायचं झालं तर या स्पर्धेची हायलाइट काय बघायची झाली आतापर्यंत. नक्कीच सुशांत किनी यांनी चांगली फलंदाजी केली. तदनंतर मात्र बघायचं झालं तर गौरव किणी याची जी अटॅकिंग फलंदाजी होती ती मात्र या ठिकाणी या सामन्याची हायलाइट आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा मात्र गौरव किणी मात्र त्या ठिकाणी सरसावले होते. मात्र चेंडू 1 बाउन्स कलेक्ट करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त 1च धाव आतापर्यंत आपल्याला बघायचं झालं तर नक्कीच विजय आणि पराभव यामधील अंतर कमी करत असताना आतापर्यंत आपल्याला बघायचं झालं तर नक्कीच 99% सामनापर्यंत आतापर्यंत बघायला मिळतोय तो म्हणजे SS रिअल टायगर्स सरपडा या संघापुढे. तिसरा बॉल या ठिकाणी काय जबरदस्त सबमरीन डिलिव्हरी बघायचं झालं तर ज्या अनुषंगाने मात्र चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, थोडासा लो राहिला आणि चेंडू आणि बॅटचा समन्वय होत नाहीये. निर्धाव चेंडू 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 58 धावा. आता मात्र 3 चेंडूमध्ये 30 धाव्यांची गरज असणार आहे. कोण टॉप ऑफ द टेबल राहील हे नक्कीच आपल्याला समजेल थोड्याच वेळात. शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध 6 धावा. 64 धावा आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. 2 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे ओम साई बिलीव्हर्स सरपडा आणि त्यानंतर सोनाबे लायन्स या दोन्ही संघांनी मात्र सज्ज राहायचं आहे लगेचच. आणि यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. त्याच कारणास्तव थोडंसं सहकार्य अपेक्षित असेल. पुढील बॉल जबरदस्त शॉट, ॲबिलिटी प्लेयर आहे परंतु कुठेतरी थोडासा कमी पडला आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी 6 धावा आपल्याला बोर्डवर बघायला मिळतात. स्कोर गोज ऑन 70 धावा 7 गडीच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं कुठेतरी कमी पडला आणि नक्कीच जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे नक्कीच यंदाच्या सत्रामध्ये ओपन टुर्नामेंट मध्ये 5 चेंडूवर 5 षटकार ठोठवण्याचा कारनामा याच फलंदाजाच्या नावावर आहे. आणि आता मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी करत असताना या ठिकाणी मात्र आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवत येत आहे. चेंडू जातोय 6 धावा आणि या ठिकाणी विजयी होतोय तो म्हणजे SS रिअल टायगर सरपडा संघ 11 धावेनिशी मात्र विजयी होत असताना विजयी घोडदौड चालू आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स SS सरपडा हा संघ. चला यानंतर लगेच आपण सज्ज राहायचं आहे. थँक्यू सर. दरम्यान आपल्याकडे जे पाहुणे उपस्थित आहेत त्यांच्या स्वागत सन्मानाकडे आपण जातोय. सुरज साळुंके साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सन्मान आपले किशोरजी वजे साहेब यांना मी सांगेन की त्यांनी त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सांगण्यासाठी काही वाव्य नाही आहे. नक्कीच त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच गोज टू SS रिअल टायगर्स सरपडा संघाचा